नमस्कार कोल्हापूर, तुम्ही ऐकताय 90.4 मँगो FM आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आत्ता सुरू आहे श्रावण महिना आणि या पवित्र महिन्यात ना भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल आपण बोलतोय आणि असाच एक विषय आहे ज्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि या श्रावण महिन्यात ना भगवान शिवाशी संबंधित अनेक गाणी आपण ऐकत असतो, जी गाणी ना आपल्यामध्ये भक्तीचा एक रस निर्माण करतात. आणि असाच एक अल्बम आहे जो मी ऐकला आणि त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे. आणि त्या निमित्तानंच आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत संगीत विशारद, गायन आणि तबला सोबतच संगीतकार, गायक, विवेकानंद महाविद्यालयात ते संगीत शिक्षक सुद्धा आहेत, आकाशवाणी सुगमवाणी मान्यताप्राप्त गायक शिवराज पाटील सर. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे सर. नमस्कार सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की कधी कधी कुणाच्या घरात संगीत जे आहे ते वारशाने येतं किंवा कधी कधी आपणच त्या गोष्टीचे पायनर असतो. सो असं तुमचं काय आहे? मूलतः आमचं शेतकरी आणि शिक्षक पेशाचं घराणं. माझे काका शिक्षक होते, वडील समाजकार्यात राजकारणात होते, म्हणजे इकडचं हे बॅकग्राऊंड. पण आध्यात्मिक बेस होता घरामध्ये, भजन कीर्तन हे चालायचं. म्हणजे जसं गावाचं राजकारण आमच्या घरातनं चालायचं तसं आध्यात्मिक केंद्र म्हणून पण आमचं घर आणि आमच्या काकांचं घर होतं समोरचं. आणि आईकडचं बॅकग्राऊंड म्हटलं तर माझे आजोबा राजाराम नलवडे म्हणून ते PWD खात्यामध्ये त्यावेळी नोकरी करायचे. परंतु ते सुधीर फडके बाबूजींच्या बरोबर कोल्हापुरात सुधीर फडकेंचे जे गुरुजी होते पाद्यबुवा म्हणून, त्यांच्या बरोबर म्हणजे बाबूजींच्या बरोबर पाद्यबुवांकडे आजोबा माझे गाणं शिकायचे, नाट्यगीतं वगैरे ते छान गायचे. पण त्यांनी त्यानंतर ते नोकरी आणि यामध्ये सगळं झालं आणि आम्ही खेड्यात राहणारी माणसं, पुढं त्याचं काहीच झालं नाही प्रमोटर, ॲज अ प्रमोटर म्हणून. दुसरी गोष्ट, गाणं बजावणं हे पोट भरण्याचं साधन नाही. त्यामुळं शाळेमध्ये मी थोडासा स्कॉलर वगैरे असल्यामुळं पूर्ण वेळ हे करण्याची काय, करू देण्याची काय शक्यताच नव्हती. तसं झालं पण तरी पण मग थोडीशी कॉलेज झाल्यानंतर बंडखोर वृत्ती म्हणून इंजिनिअरिंग सोडून मी फक्त आणि फक्त संगीत करायचा असा ठरवलं आणि ते केलं. खूप त्यामध्ये विरोध झाला, परंतु जेव्हा थोडंसं काहीतरी चांगलं गायला लागलो, स्पर्धा जिंकायला लागलो, नोकरी पण संगीत शिक्षकाची मिळाली, त्यानंतर मग आपली थोडीशी व्हॅल्यू वाढली. पण आई वडील ह्यांना संगीत मी केलेलं आवडायचं किंवा गाणी चांगलं म्हणतो वगैरे काकांना आवडायचं. सगळ्या शाळेमध्ये ते आम्हाला न्यायचे की हे माझा चुप्पत न्याय गाणं म्हणतो हे करतो. पण पूर्ण वेळ करायला तशी संधी दिली नाही म्हणा, किंवा त्यावेळेचं ते बरोबर आहे म्हणजे त्यांच्या दृष्टीने. म्हणजे माझा लहान भाऊ की आज राजकीय क्षेत्रात काम करतो, आज एका पक्षाचा पदाधिकारी आहे, पण तबलाही वाजवतो तो, लोकांना माहिती नाही आहे, आणि MAd आहे. त्यांनी खूप सपोर्ट केला. माझा लहान भाऊ आणि त्याची मिसेस आणि माझा मुलगा हे पण संगीत क्षेत्रातच आहेत. पत्नी पण अशा बॅकग्राऊंडमधनं की तिथं सॉफ्ट सगळं त्यांच्या घरामध्ये, आणि त्याचा पण खूप सपोर्ट आपल्याला. त्यामुळं मग ते पुढं थोडंसं साधनेला माझ्या किंवा अभ्यास करायला चान्स मिळाला. पण खरी तशी सुरुवात प्रोफेशनली किंवा समाजामध्ये येण्याची माझ्यापासूनच झाली. आणि तुम्ही ती खूप चांगली पुढे नेत आहे. प्रयत्न चालला आहे, गुरुजींची कृपा आहे. चांगली माणसं पण भेटली, ते मेन. गुरु चांगलं भेटणं ही या क्षेत्रातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, सगळ्यात महत्त्वाची. मग ते आमच्या गावातले मला पहिल्यांदा तबला शिकवणारे श्रीपतराव सुतार म्हणून गुरुजी आहेत, त्यांनी ते असतील, त्यानंतर बाळ पोद्दार सर असतील, स्वर्गीय आनंदराव कुलकर्णी असतील, गडिंग्लजचे गुंडोपंत कुलकर्णी असतील, त्यांचा मुलगा गिरीश असेल, नंतर आमोद दंडगे तबला शिकवणारे असतील, त्यानंतर मच्छिंद्र उभा म्हणून असतील, त्यानंतर रघुदादा बनशेकरांच्यामुळे काही दिवस शिकलो. आणि आत्ता माझं 25 वर्ष पद्मश्री पंडित M व्यंकटेश कुमार धारवाडचे, त्यांच्याकडे गाणं चालू आहे. ही सगळीच्या सगळी माणसं देवकृपेनं मला देवासारखी भेटली. ते सगळ्यात मग त्यांना क्रेडिट आहे सगळं या गोष्टीचं. सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की कुणकेश्वरा जगदीश्वरा ही अल्बमची कन्सेप्ट नेमकी तुम्हाला कशी सुचली आणि कुठं सुचली? कुणकेश्वर या देवस्थानाला माझ्या एका मित्रामुळं आम्ही जायचो. माझा गुरुबंधू आहे समीर सोमण म्हणून तबल्यातील, त्याच्यासोबत त्याचं गाव तिथं आहे मेटभाव म्हणून, तर त्याच्यासोबत आम्ही कुणकेश्वरला जायचो. तर ते फार भारून टाकणारं एक ते मंदिर आहे आणि त्याचा खूप मोठा इतिहास आहे, म्हणजे नावासकट. तर या मित्रासोबत गेल्यानंतर की तिथं अशी कल्पना आली की कुणकेश्वरावर सर्वांनी जुन्या गाण्यांच्या चालीवर गाणी केलेली आहेत किंवा लोकसंगीताच्या आधारे केलेली आहेत, आणि ती थोडीशी भक्तिरसापासून
लांब जाणारी असं माझ्या मते वाटायला लागलं मला. आणि त्यावेळी कल्पना अशी दोघांच्याही मनामध्ये आली की कुणकेश्वरावर आपण काहीतरी करूया. हा रेफरन्स अशासाठी आला की त्याच्या पूर्वी आम्ही अहिल्याबाई होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचं चरित्र गीत रामायणाच्या धर्तीवर परंतु वेगळ्या चाली करून 33 गाण्यामध्ये केलं होतं 2005 साली. आणि ही एकदा ती मग आपल्याला एक सवय लागली की त्यानंतर मग आपल्याला तशीच पुढे ती संगीत देण्याची भूक असते आपल्यामध्ये. कुठेतरी ते गट्स आहेत म्हटल्यानंतर आपण ते आणि काहीतरी करूया असा विषय असताना शैक्षणिक अल्बम करायचा का काय पुढं करायचं असा विषय चालू होता शिक्षक असल्यामुळं ऑब्व्हियसली. परंतु तिथं गेल्यानंतर ही कल्पना आम्हाला सुचली आणि समीर सोमण हा माझा जो मित्र आहे त्यानं ती प्रोड्यूस केली. अशा पद्धतीने ती कल्पना सुचली आम्हाला त्यावेळी आणि तिथून पुढं मग विचार सुरू झाला. नक्कीच सर, म्हणजे आम्ही अहिल्यानं ऐकलंय ते सुद्धा खूप सुंदर आहे. सर मला की याची नेमकी थीम काय आहे? याची थीम म्हणजे त्या काळामध्ये CD आणि कॅसेट्स होत्या. बरोबर. 20-25 वर्ष झाले आता ह्या गोष्टी. तर त्या 8 गाण्यांचं ते शेड्यूल असायचं आणि त्या पद्धतीनेच आपण भक्तिगीतांची एक चांगली CD करूया किंवा कॅसेट पण काढू त्याची असा विषय झाल्यामुळं थीम म्हणजे शेवटी भक्तिगीत हा विषय आहे किंवा देवस्थानाबद्दल आलं की आपण भक्तिरसपूर्ण काहीतरी आपल्याकडनं व्हावं आणि प्रतितीस गायकांच्याकडून ते नवीन करून आपण आणि आम्हाला थोडंसं ना जुनी गाणी 30 असण्यापेक्षा नवीन संगीत बनवायला थोडं इंटरेस्ट असल्यामुळं अशी थीम आम्हाला ही सुचली. तर त्यातली सगळी गाणी जी आहेत ती भक्तिगीत आहेत. बरोबर. कोल्हापूरकर पुढे सुद्धा अशाच प्रश्नांचा हा सिलसिला जो आहे तो चालू राहणार आहे आणि शिवराज सरांना मी अजून सुद्धा प्रश्न विचारणार आहेत. पण त्याचबरोबर त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी सुद्धा आपण ऐकणार आहे. कुणकेश्वरा जगदीश्वरा अल्बम मधलं हे गाणं खास तुमच्यासाठी. कोल्हापूरकर ऐकत रहा 90.4 मँगो FM. कुणकेश्वरा जगदीश्वरा भवतारका अभयंकरा. कुणकेश्वरा जगदीश्वरा भवतारका अभयंकरा. तुझिया कटाक्षे श्रीकरा, तुझिया कटाक्षे श्रीकरा. त्रैलोक्य उजळे भास्करा कुणकेश्वरा. तेजो निधी तिमिरातला मार्तंड तू शशिशीतला. तेजो निधी तिमिरातला मार्तंड तू शशिशीतला. आरंभ तू हेरंब तू ओंकार रूप महेश्वरा कुणकेश्वरा. जगदीश्वरा भवतारका अभयंकरा. नागेश्वरा नीलकंठ तू करी त्रिशूल तांडव नृत्य तू. नागेश्वरा नीलकंठ तू करी त्रिशूल तांडव नृत्य तू. त्रिपुंड्र भस्म विभूषिता अमरेंद्र तू अमरेश्वरा कुणकेश्वरा. जगदीश्वरा भवतारका अभयंकरा.
स्वच्छंद तू गीतातला, तो नाद तो नुपुरातला. स्वच्छंद तू गीतातला, तो साध तू प्रतिसाद तू. वीरभद्र तू डमरुधरा कुणकेश्वरा. जगदीश्वरा भवतारका अभयंकरा. कटिमेखला शंखेश्वरा, त्रिनेत्रधारी नटेश्वरा. कटिमेखला शंखेश्वरा, त्रिनेत्रधारी नटेश्वरा. गजचर्म व्याघ्रांबरधरा, गूढार्थ दे गुणगंभीरा कुणकेश्वरा. जगदीश्वरा भवतारका अभयंकरा. ही भूमी कोकण काशीची, तू रक्षिली तटपाठीशी. ही भूमी कोकण काशीची, तू रक्षिली तटपाठीशी. श्री अर्पुनी धन संपदा, रमला इथेच रमेश्वरा कुणकेश्वरा. जगदीश्वरा भवतारका अभयंकरा. तुझिया कटाक्षे श्रीकरा, तुझिया कटाक्षे श्रीकरा. त्रैलोक्य उजळे भास्करा कुणकेश्वरा. बन कुणाकाचे गाते गोड बासरीचा सूर. बन कुणाकाचे गाते गोड बासरीचा सूर. नाद घुमतो राऊळी कुणकेश्वर कुणकेश्वर. कुणकेश्वर 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 कुणकेश्वर. गर्द सभोवती सुंदर आंबा करवंदाची जाळी, आंबा करवंदाची जाळी. हिरवा पदर पाचूचा नक्षी फुलांची कोवळी. मंद्र खळाळ स्वरांचे, मंद्र खळाळ स्वरांचे. त्याला लावती झालर नाद घुमतो राऊळी कुणकेश्वर कुणकेश्वर. कुणकेश्वर 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 कुणकेश्वर. चिरे
बंदी देवळाचा जातो कळस आभाळी, चिरे बंदी देवळाचा जातो कळस आभाळी, शिवस्तुतीचे घुमारे रोज उठती सकाळी, शिळपाखरांच्या ओठी, शिळपाखरांच्या ओठी, पाठी गरजतो सागर, नाद घुमतो राऊळी, कुणकेश्वर कुणकेश्वर. कुणकेश्वर 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 कुणकेश्वर. बिल्वदलाची आरास, शुभ्र ओंजळ फुलांची, शुभ्र ओंजळ फुलांची, लोचनात साठवावी कोटी रूपे सर्वेशाची, मंत्र उच्चार शिवाचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मंत्र उच्चार शिवाचा, भारावते गर्भागार, नाद घुमतो राऊळी, कुणकेश्वर कुणकेश्वर. कुणकेश्वर 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 कुणकेश्वर. सत्य शिव सुंदराचा खेळ अनादि अनंत, सत्य शिव सुंदराचा खेळ अनादि अनंत, कणा कणाला चैतन्य देतो हाच भगवंत, जीवा शिवाचे हे ऐक्य, जीवा शिवाचे हे ऐक्य, माझा कुणाक ईश्वर, नाद घुमतो राऊळी, कुणकेश्वर कुणकेश्वर. कुणकेश्वर 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 कुणकेश्वर. वन कुणाकाचे गाते गोड बासरीचा सूर, वन कुणाकाचे गाते गोड बासरीचा सूर, नाद घुमतो राऊळी, कुणकेश्वर कुणकेश्वर. 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 वा, ही सुंदर गाणी आपण एन्जॉय करतोय 90.4 मँगो FM वर. आणि कोल्हापूरकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण ना शिवराज पाटील सर यांची मुलाखत ऐकत होतो, जे स्वतः एक संगीत विशारद आहेत, गायन आणि तबल्यामध्ये संगीतकार आहेत, गायक आहेत, आणि त्यांचा एक अल्बम आहे कुणकेश्वरा जगदीश्वरा, आणि त्याबद्दलच गप्पा आपण मारतोय. सर, परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. सर, माझा प्रश्न असा आहे की सर, यामागं आध्यात्मिक बॅकग्राऊंड आहे का, आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं, आणि ते काय आहे नेमकं? हो, आहे आध्यात्मिक बॅकग्राऊंड. कारण बघा कसं असतं, माझं नाव बी शिवराज आहे, आणि हे अर्थात हे नंतर विचार केल्यानंतर झालं. त्याच्या आधी केलं होतं ते अहिल्याबाई होळकरांचं चरित्र, आणि त्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्या अत्यंत त्या काळातील 1725चा काळ, तो त्या काळातील अत्यंत धुरंधर आणि समाजासाठी कसं काम करावं अशा राज्यकर्त्या होत्या. ते खूप मोठं चरित्र आहे, तो आता विषय आपण खूप बोलण्यासारखा आहे त्याच्यावर. परंतु त्या शिवभक्त होत्या,
आणि मग हा दुवा कुठंतरी पुढं आल्यामुळंच कदाचित आमच्या मनामध्ये सुचलं म्हणण्यापेक्षा ते परमेश्वराला करून घ्यायचं होतं आमच्याकडनं. त्यामुळे त्यानंतरचा लगेच दुसराच अल्बम हा भक्तिगीताचाच. आणि कुणकेश्वर म्हणजे काय आहे तर कुणाक म्हणजे बांबू, आणि त्या बांबूच्या बेटामध्ये वसलेलं ते शिवमंदिर आहे म्हणून त्याचं नाव कुणकेश्वर आहे. ॲक्च्युली शंकराची 10,000 नावं आहेत. किती उपमा आणि किती नावं म्हणजे वेगवेगळे आहेत. श्वर आलं की तो महादेव आणि आदिदेव महादेव आहे. म्हणून हे आध्यात्मिक बॅकग्राऊंड वाटतं मला. नक्कीच. आणि जेव्हा मी अल्बम ऐकला तेव्हा त्यामध्ये भरपूर सारे राग, ताल आणि वेगवेगळ्या प्रकारचे सूर प्रकार होते. सो हे वापरणं तुम्हाला अल्बमसाठी काय योग्य वाटलं? याचं पहिलं अशी एक प्रेरणा असते की एक पद्धत आहे आपल्याकडं पूर्वापार. पहिल्यांदा सुगम संगीताच्या प्रकारामध्ये किंवा उपशास्त्रीय संगीताच्या प्रकारामध्ये हे शब्द येतात आणि मग चाल येते, मग गायक येतो आणि मग सगळं अरेंजिंग म्हणजे जे वाद्य कुठली वापरायची, काय करायचं हा विषय असतो. तर या अल्बमचे गीतकार जे आहेत म्हणजे ते होते, म्हणजे त्यांची स्मृतिदिन होता 1 तारखेला. खूप प्रतिभावान माणूस होता. संगीताचंही ज्ञान होतं, वाद्यांचं ज्ञान होतं आणि पेशानं ते गणित सायन्सचे शिक्षक होते. अत्यंत खेड्यामध्ये म्हणजे बिद्री सहकारी साखर कारखाना आहे ना, त्याच्या शाळेमध्ये ते काम करत होते. स्वर्गीय बाळ पोद्दार. खूप प्रगल्भ लेखन त्या माणसानं केलेलं आहे सगळ्या क्षेत्रामध्ये. म्हणजे बालगीतं असतील, भक्तिगीतं असतील, कथा असतील किंवा प्रकाशन मूर्तिकार होते. आणि हे जे आम्हाला कल्पना सुचल्यानंतर कुणकेश्वराबद्दल माहिती असण्याचं आमच्याकडे काहीच कारण नव्हतं. काय आहे ते नेमकं, आपण आपलं जाणार, आम्ही नमस्कार करणार, येणार, छान वाटते, ठीक आहे. पण त्याच्यावर एक 20 पानाचं पुस्तक होतं पंत अमात्य बावडेकरांच्याकडं. ते आम्हाला मिळालं आणि ते आम्ही बिद्रीला जाऊन नेऊन दिलं. ते खूप म्हणजे माझ्या गुरुस्थानीच होते ते. त्यांना ते दिलं आणि त्यानंतर 2.5 दिवसामध्ये त्यांनी 10 गाणी लिहून दिली. मग ती गाणी माझ्याकडे आल्यानंतर, महाशिवरात्री जवळ होती काहीतरी असं, आणि ती गाणी माझ्याकडे आल्यानंतर मी त्याच्यावर चाली बांधायला घेतल्या. माझ्याकडनं पण 2 दिवसात 8 गाण्यांच्या चाली झाल्या. म्हणजे आधी काव्य आलं, मग त्याची चाल झाली आणि मग त्याच्यावर ठरतं की ते कुठला राग वापरायचा किंवा भाव आहे पहिला, त्यानुसार ते आपला जर शास्त्रीय संगीताचा अभ्यास आधी असेल, ते जर सतत मनामध्ये ते जर घोळत असेल तर आपल्याला शब्द आल्यानंतर आपोआप त्याला कुठला राग असावा असं ठरवून न होता तो ऑब्विसली त्या भावानुसार तो राग त्या शब्दानुसार तो येतो. म्हणून असं ठरवून नाही की हे गाणं ह्या रागात बांधायचं आहे, ते गाणं त्या रागात बांधायचं, असं नाही ठरवलं. कारण राग शिकण्याचे क्लासेस आहेत, सुगम संगीत शिकण्याचे क्लासेस आहेत, तबला शिकण्याचे क्लासेस आहेत, शास्त्र कुठलेही शिकण्याचे क्लासेस आहेत, पण चाल लावण्याचे क्लासेस कुठं नाही आहेत. ती एक प्रतिभा आहे, परमेश्वराची देणगी आहे ती. नक्कीच. सर, तुम्ही म्हटलात की तुम्ही जेव्हा तुमच्याकडे शब्द येतात तेव्हा तुम्ही ते संगीतबद्ध करता आणि जेव्हा तुम्ही ते संगीतबद्ध करत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये त्या गाण्यासाठी, त्या पर्टिक्युलर भावासाठी एखादा गायक डोक्यात येत असेल ना, तो ती प्रक्रिया कशी होती? ती प्रक्रिया अशी होती की मी नवीन होतो या क्षेत्रामध्ये. मग एखादं गाणं करत असताना किंवा एखादं नाटक करत असताना त्यामध्ये प्रतिथेश गायकांना किंवा नटाला जर घेतलं बरोबर तर त्याचा थोडासा आपल्याला पहिल्यांदाच बेनिफिट असतो की प्रसिद्धी होण्याचा. बरोबर. एखाद्या खेड्यामध्ये खूप चांगलं गाणारी माणसं असतात, अगदी धनगरवाड्यावर सुद्धा चांगलं गाणारी माणसं असतात, पण त्याचं नाव माहीत नसतं कोणाला आणि त्याच्याकडून गाऊन घेतलं तर रिस्क ही नवीन माणूस कमी घेतो. म्हणून प्रतिथेश गायक होते डोळ्यासमोर त्यावेळी की स्वप्नील बांदोडकर असतील, कारण माझ्या अल्बमला आधी तो गायला होता, माझा चांगला मित्र आहे तो. माझ्या पहिल्या अल्बमचं पहिलं गाणं त्याचं आहे. माझ्याकडे रघुनंदन पणशीकर गायलेत, देवकी ताई गायलेत, चंद्रशेखर गाडगीळ जुने गायक गायलेत, शकुंतलाबाई गायलेत. अर्थातच ते फ्लोमध्ये आम्ही सगळे होतो. त्यामुळं विशेषतः सुरेश वाडकरांशी पण माझा चांगला संबंध आला. माझा मित्र, ह्या सगळ्या अल्बम मी जे केलेत त्याचा विजय पाठक म्हणून माझा मित्र आहे, त्यानं अरेंजिंग केले, तो पण संगीतकार आहे, तो कोल्हापूरचाच आहे. तो त्यानं खूप मला सहकार्य केलं यामध्ये आणि अरेंजिंग सगळं त्यांनी केलं. तर ह्या सगळ्या माध्यमातून सुरेश वाडकर हे नाव माझ्या डोक्यात होतं. मग ते लोक गात नाहीत, म्हणजे त्यावेळी गायचे नाहीत. आता ती एखाद दुसरं आणि अर्धी ओळ मिळाली तरी सगळे गायक गातात, पण त्यावेळी एक बाजू तरी माझ्या नावा मला पाहिजे असं असायचं. मग त्यामुळे 4 अभंग त्यातली भक्तिगीत आहेत ती सुरेशजींनी गायलेली आहेत, 2 आहेत ते रघुनंदन पणशीकरांनी गायलेले आहेत, 1 मी 2 गायलेले आहेत स्वतः
आणि प्रोड्युसर जे आहेत समीर सोमन म्हणून, त्यांचे वडील पण चांगले नाट्यगीत गायक होते आणि त्याची बहीण, अशी 8 गाणी ती डिस्ट्रीब्यूट केलेली आहेत. अर्थातच गायक हे डोक्यात होते आधी, त्यानुसार ती गाण्याची धाटणी कशी असावी अशानुसार ते चालली होत गेल्या. म्हणजे गीत लेखन, संकल्पना आणि गायकी हे सगळं तुम्ही एकत्र ट्युनिंग केलं, बरोबर. सो हा जो ट्युनिंगचा प्रवास होता किंवा हा एकूणच जो प्रवास होता, तर त्यामध्ये सगळ्यात जास्त कठीण तुम्हाला काय वाटलं? गाणी तयार करणं, त्याला चाल लावणं आणि त्या गायकांच्याकडनं गाऊन घेणं, इथंपर्यंत काहीच कठीण नाही. त्यामध्ये अमर ओकनी बासरी पण वाजवलेली आहे. म्हणजे आजचा प्रथितयश बासरी वादक जो आहे भारतातला, त्यांनी त्यात बासरी वाजवलेली आहे. म्हणजे अरेंजिंग विजय पाठकने केलेलं आहे. कोल्हापुरातले अनेक तबलावादक विवेक सूर्यवंशी त्यांनी त्यात वाजवलेलं आहे. मेघराज सुतार म्हणून आहेत, त्यांनी वाजवलेलं आहे. इथंपर्यंत हे कठीण काय नाही आहे. परंतु याचं जे पुढची कठीण काम असायचं किंवा जे आजच्यासारखं मोबाईल अँड्रॉइड नव्हता ना, त्यामुळे ते केलेलं काम लोकांपर्यंत कसं जाईल. म्हणजे प्रोडक्शनला काय अडचण नाही, पण पोस्ट प्रोडक्शन हा विषय आम्हाला अवघड वाटत होता. परंतु त्याचा विचार नाही केला आम्ही. हे काम करायचं, लोकांना आवडलं तर ऐकतील. कुणकेश्वराच्या कृपेने तेही छान झालं की कुणकेश्वराच्या त्या उत्सवामध्ये, शिवरात्रीला खूप मोठा उत्सव असतो आणि जिथं जिथं तो उत्सव होईल, म्हणजे वर्षातनं जेव्हा जेव्हा तिथं काही कार्यक्रम असतात त्यावेळी फक्त कुणकेश्वरा जगदीश्वरा हाच अल्बम वाचतो. म्हणजे तुम्ही म्हणाल तसं लोकांना तर ते आवडते, पण मला विचारायचं आहे सर की अल्बम मधलं तुमचं मनातलं सगळ्यात जवळचं गाणं कोणतं आणि ते काय? असं आता नाही सांगता येणार, कारण सगळीच गाणी करताना ना मी संगीतकार आहे त्याचा. बरोबर. त्यामुळं माझ्याकडनं जे झालं ते असं होऊन गेलं. म्हणजे जे काय असेल, परमेश्वराची कृपा असेल, मी केलेला अभ्यास असेल, आमचे गुरुजी व्यंकटेश कुमार गुरुजी, अनंतराव कुलकर्णी यांची कृपा असेल, तर गुंडोपंत आत्याळकरांच्याकडे मी शिकलो. हे सगळ्यांचं काय जे पोद्दार सरांच्याकडं, वनकुंद्रे सर म्हणून आहेत, ह्या सगळ्यांचा जो काय घेतलं मी, त्यातनं ते निर्मिती त्याची झाली. मग सगळ्यात आवडलेलं गाणं म्हणजे असं कसं असतं की प्रोसेस आहे ती. गीतकारानं गाणं लिहिलं, संगीतकारानं चाल लावली, पण त्याच्यात सगळ्यात प्रभावी गोष्ट असते ती गायकाचा गळा. आणि जे कसलेले गायक असतात, अर्थातच आम्हाला हे सगळे सिनियर होते, रघुदादा पणशीकर आणि सुरेश वाडकर वगैरे, तर त्यांनी सोनं केलं त्या गाण्यांचं. त्यामुळे त्यातलं जे अथांग दर्या घेतो सागर लोणन तुझ्या पायरीला, हे गाणं जे आहे ते खूप पॉप्युलर झालं ते त्यावेळी. आणि त्यातली एक भैरवी आहे, ती रघुदादाने गायली, रघुदादा पणशीकरांनी. तर ती 2 गाणी मला थोडीशी आता विचारलं म्हणून जवळची, म्हणजे ती आवडली लोकांना, ती म्हणजे त्याचं जास्त हे झालं, प्रसिद्धी त्याला मिळाली. कोल्हापूरकर पुढे सुद्धा आपण ही मुलाखत जी आहे ते ऐकणार आहोत. पडद्याआधी शिवराज पाटील सरांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी खास तुमच्यासाठी. सो गाणं घेऊस पार मिळणार आहे परत, तोपर्यंत ऐकत राहा 90.4 मँगो FM. दयार्णवा तू पुणाकईश्वर, दयार्णवा तू पुणाकईश्वर, सगुण रूप साकार देवा तूच एक आधार, देवा तूच एक आधार, देवा तूच एक आधार. पश्चिम सागर इथे दाटले पुणाकागर, चरण क्षाळितो पश्चिम सागर इथे दाटले पुणाकागर. भवभय हरण्या तुझ्या लहरीचे आवर्तन अनिवार, देवा तूच एक आधार, देवा तूच एक आधार, देवा
कवाणी पडता कानी कुणा कवाणी पडता कानी मोहालाही पडे मोहिनी बैल तिराला तूच न्यायचे देऊन साक्षात्कार देवा तूच एक आधार देवा तूच एक आधार देवा तूच एक आधार तुझ्या कटाक्षे विरेल वादळ अर्पून जाता एक बिल्वदल तुझ्या कटाक्षे विरेल वादळ अर्पून जाता एक बिल्वदल करताणी तूच करविता विश्वाचा व्यवहार देवा तूच एक आधार देवा तूच एक आधार देवा तूच एक आधार दयाणवा तू कुणाक ईश्वर दयाणवा तू कुणाक ईश्वर सगुण रूप साकार देवा तूच एक आधार देवा तूच एक आधार देवा तूच एक आधार रूपा अरूपा तुला निरंतर रूपा अरूपा तुला निरंतर मनी साठवावा बिल्वपत्र अर्पितो त्रिनेत्रा कुणकेश्वर देवा देवा कुणकेश्वर देवा रूपा अरूपा तुझीच सत्ता त्रिलोकावरती पंचप्राण ओवाळू आरती तुझीच सत्ता त्रिलोकावरती पंचप्राण ओवाळू आरती रजतम सत्वा गुणगंभीरा रजतम सत्वा गुणगंभीरा नेतारुण भवा बिल्वपत्र अर्पितो त्रिनेत्रा कुणकेश्वर देवा देवा कुणकेश्वर देवा रूपा अरूपा
शिवाकारती उमटे स्वर धुन कुणाकबनीच्या शिवालयातून शिवाकारती उमटे स्वर धुन उत्पत्ती स्थिती लयकारातू उत्पत्ती स्थिती लयकारातू ब्रह्मा विष्णु शिवा बिल्वपत्र अर्पितो त्रिनेत्रा कुणकेश्वर देवा देवा कुणकेश्वर देवा निशब्दातील तूच चेतना अक्षरातली आकाराधना निशब्दातील तूच चेतना अक्षरातली आकाराधना आकार उकार मकार महेशा आकार उकार मकार महेशा तू सदा शिवा बिल्वपत्र अर्पितो त्रिनेत्रा कुणकेश्वर देवा देवा कुणकेश्वर देवा रूपा अरूपा तुला निरंतर मनी साठवावा बिल्वपत्र अर्पितो त्रिनेत्रा कुणकेश्वर देवा. वा, शिवराज पाटील सरांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आपण ऐकतोय ऑन 90.4 मँगो FM वर. आणि आपण आज शिवराज पाटील सरांशी गप्पा मारतोय. शिवराज पाटील सर जे संगीत विशारद आहेत, गायन आणि तबल्यामध्ये संगीतकार आहेत, गायक आहेत, विवेकानंद महाविद्यालयात ते संगीत शिक्षक सुद्धा आहेत आणि आकाशवाणी सुगमवाणी मान्यता प्राप्त गायक सुद्धा आहेत. आणि अशा या प्रतिभावान कलाकाराशी आपण बोलतोय. सर, परत एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि सर, मला असं विचारायचं आहे तुम्हाला की तुमचा ओव्हरऑल रेकॉर्डिंगचा जो अनुभव होता तो कसा होता आणि कोणत्या स्टुडिओमध्ये झालं, प्लस ह्याला किती वेळ लागला आणि हे सगळं पूर्ण झाल्यावर तुम्हाला कसं वाटलं? ही फार चांगला प्रश्न विचारला तुम्ही. कारण याची कल्पना सुचली ना, त्याच्यानंतर एवढं सगळं करून म्हणजे पहिलं सरांनी गाणी लिहून दिली, नंतर माझ्या चाली झाल्या, ह्यात एक साधारण 5 दिवस गेले. त्यानंतरचा जो पार्ट राहिला होता तो स्टुडिओचा, तो आमचा इथं यशवंत वणीर यांचा सोनी रेकॉर्डिंग स्टुडिओ, तिथं पण थोडं काम केलं. त्यानंतर देवल क्लबच्या इथं एक स्टुडिओ, आता ते सोनी आहे पण त्याच्यापूर्वी एक होता, तिथं थोडं काम केलं. ह्याचं ह्याची गंमत अशी आहे की रिदम सेक्शन जो आहे, पहिल्यांदा रिदम करतात गाणं झाल्यानंतर, तो रिदम सेक्शन आम्ही संध्याकाळी 6ला सुरू केला, सकाळी 6ला 8 गाण्यांचा संपला होता एका रात्रीत. हे एक. दुसरं, त्यानंतर आम्ही व्हॉइस करण्यासाठी मुंबई सुरेशजींच्याकडं, तेही काम आमचं एका दिवसात झालं. त्यानंतर आम्ही पुण्यात आलो, बासरीचा पार्ट भरला आणि मग नंतर आमची गाणी केली. त्यानंतर मग ह्याचं मिक्सिंग मास्टरिंग वगैरे केलं. तर इतकं मलाही आश्चर्य वाटतं की हे सगळी प्रोसेस फक्त 11 दिवसात पूर्ण झाली. 11 दिवस फक्त. 11व्या दिवशी मास्टरपीस आमच्या हातात होता, तो प्रोड्युसरला दिला आणि आम्ही अकोल्याला कार्यक्रमाला जायचं होतं. त्यामुळे आम्ही त्या दिवशी 9 फेब्रुवारीला घेऊन गेलो आम्ही 2006ला. इतक्या फास्ट हे काम झालं. त्यानंतर मग वाटलं अरे वा छान. ह्यातमध्ये वेळा जमणं किंवा ते आर्टिस्ट उपलब्ध होणं ह्या थोड्याशा कठीण बाबी असतात. त्यामुळे अत्यंत कुणकेश्वराची कृपा, गुरुजींची कृपा, ह्याच्यामुळे ते लवकर काम झालं. वा, म्हणजे एकूणच प्रोसेस जी होती ती एकदम जादूमय होती तुमच्यासाठी. करेक्ट. आणि प्रत्येक गोष्टी अशा जुळून आल्या. आणि जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला तर भारी वाटलंच. पण तुम्हाला काय वाटतं की कुणकेश्वर हे ऐकल्यानंतर
श्रोत्यांनी काय अनुभवावं असं तुम्हाला वाटतं? मधल्या काळात काय होत होतं की सवंग लोकप्रियतेसाठी कुठलंही गाणं हे मोठा रिदम देऊनच म्हणायचं, गायचं. बघा तुम्ही पण ऐकता, सगळे लोक ऐकतात. म्हणजे देवस्थानं जी आहेत अशी, बाळूमामाचं असेल, कुणकेश्वरचं असेल, कोल्हापूरच्या आसपासचे बोलतो मी, ज्योतिबाचं असेल, तिकडं जेजुरीचं असेल, काही गोष्टी आहेत की ज्या लोकसंगीतावर पाहिजेत. लोकसंगीतातूनच शास्त्रीय संगीताचा उगम झाला आहे. शास्त्र आधी नाही बनलं, आधी संगीत आहे, नंतर शास्त्र आहे. शास्त्रीय पुढच्या पिढीला शिकवण्यासाठी तयार झालेलं आहे. आधी शास्त्र बनवलं आणि मग असं नाही होत. म्हणून हे संगीत जे आहे ते उपजत असं काव्य कसं सुचतं तसं संगीत सुचलेलं आहे. काम करता करता माणसाला संगीत हे खरं तर कष्टकऱ्यांची गोष्ट आहे. पण काय असतं, लोकांना ऐकण्यासाठी त्या जुन्या गाण्यांच्या चालीवर असेल किंवा भक्तिरसाचा काही संबंध नाही अशी गाणी आपलं त्या चालीवर शब्द भरायचे आणि असं सुरू होतं काम. त्यामुळं ते ऐकायला ना, मग बघा पूर्वी बाबूजी जे गाणी बनवायचे, श्रीनिवास खळे बनवायचे, प्रभाकर जोग, हे जे मोठे संगीतकार जे होते, राम फाटक म्हणजे भीमसेन जे ऐकतो आपण, सुरेश वाडकर ऐकतो, श्रीधर फडके संगीतकार आहेत त्यांचं ऐकतो आपण, बाबूजींची तर काय प्रश्नच नाही आहे. तर ह्यामध्ये काय व्हायचं की भक्ती म्हणजे नवरसापैकी भक्तिरस जो आहे ना तो महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये संगीत हे शांततेसाठी ऐकायला पाहिजे. संगीतानं मन जर आपलं चलबिचल आणि चंचल होत असेल तर त्याला काय अर्थ नाही आहे. म्हणून लोकांनी ह्यातनं काय घ्यावं, हा अल्बम डोळे झाकून ऐकावा आणि काय अनुभूती होती ते बघावं. कारण त्यामध्ये एक रूपा अरूपा तुला निरंतर मनी साठवावा, बिल्वपत्र अर्पितो त्रिनेत्रा कुणकेश्वर देवा, असे काव्य आहे. ते सुरेशजींनीच गायलेलं आहे ते भक्तिगीत. तर ते ऐकताना कळेल की परमेश्वराची आळवणी ही कशी करायची असते ते बघावं. त्याच्यामध्ये दिवसभरामध्ये फक्त मनोरंजन 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 नाही, आत्मरंजन पण व्हायला पाहिजे. त्याच्यातनं आपल्याला आपल्या मेंदूवर, रक्ताभिसरणावर, आपल्या एकूण मनोकायिक जे काही गोष्टी आपल्याकडनं घडतात त्याला एक शांतता मिळवण्यासाठी आणि एक चांगले हार्मोन्स सिक्रेट होण्यासाठी शरीरामध्ये असलं संगीत ऐकणं महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मगाशी म्हणाल तसं म्हणजे मी संगीत ऐकतो बऱ्यापैकी, तर त्यामध्ये मी जेवढे पण देवी देवतांवर अल्बम बघितलेत ना ते मोस्टली एकतर कुठल्या तरी ऑलरेडी एस्टॅब्लिश फिल्मच्या गाण्यांच्या चालीवर वगैरे असतात किंवा एकदम असा ठोकळेबाज आशय त्यांचा असतो. तर मला तुम्ही जे म्हटलात ते कुणकेश्वराचं वेगळे पण वाटतं, पण तुम्हाला त्यामध्ये ते अपेक्षित होतं का? वेगळे पण अपेक्षित होतं म्हणजे काय की त्याचं मी म्हटलं ना, जसं काव्य व्यक्त तशी चाल होते, जशी जमीन तसं पीक. म्हणजे नागपूरला आंबे पिकवणार नाही आपण, येणारही नाहीत चांगले दर्जेदार येणार नाहीत, ते तसं आहे. तसं ते जमीन सुपीक असेल तर पीक जसं चांगले, तर तसं काव्य दर्जेदार असेल, आशय पूर्ण तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे असेल तर तशी चाल त्याला सुचते. आता बघा ते पहिलं जे गाणं आहे कुणकेश्वरा जगदीश्वरा अल्बमचं नाव आहे आपल्या, तर त्याच्यामध्ये पहिलंच गाणं आहे कुणकेश्वरा जगदीश्वरा भवतारका अभयंकरा तुझिया कटाक्षे श्री करा त्रैलोक्य उजळे भास्करा. असं आपण म्हणतो की शंकराचा तिसरा डोळा उघडला की ते युद्धाचं द्योतक असतं किंवा काहीतरी असतं. तर तुझी तसं तर अर्थ नाही आहे त्याच्यामध्ये की तुझिया कटाक्षे श्री करा त्रैलोक्य, म्हणजे तुझं लक्ष असेल, तुझी जर कृपा झाली तर हे त्रैलोक्य उजळेल. एक म्हटलं नाही पृथ्वी किंवा मी म्हटलं नाही, 3 लोक, त्रैलोक्य उजळे भास्करा, ही सगळी नावं कुणकेश्वराची आहेत. आणि हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे माझ्या चालींपेक्षा मला त्या पोद्दार सरांच्या काव्याचं खूप, म्हणजे त्याच्यावर मी त्यांच्या बरोबर मोठा झालो राहून, आणि त्याचं मला खूप अप्रूप वाटतं की एका गाण्यामध्ये 27 नाव आहे कुणकेश्वराचे. हे वेगळे पण आहेत. पुढे सुद्धा आपण या गप्पा मारणार आहोत, पण गाणी ऐकणं सुद्धा महत्वाचं आहे नाही का? सो शिवराज पाटील सरांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आपण ऐकणार आहे. गाणू के उस पार आम्ही परत एकदा येणार आहे आणि ही मुलाखत जी आहे ते आपण ऐकणार आहोत ऑन 90.4 मँगो FM वर. सो स्टे ट्यून कोल्हापूर आणि एन्जॉय करा ही मस्त मस्त कमाल धमाल गाणी. कुणकेश्वर माझी माऊली योग्याची, कुणकेश्वर माझी माऊली योग्याची, सावली भक्तांची सर्व काळ सावली भक्तांची सर्व काळ सावली भक्तांची सर्व काळ सावली भक्तांची सर्व काळ.
कुणकेश्वर ध्यानी कुणकेश्वर मनी कुणकेश्वर ध्यानी कुणकेश्वर मनी कुणकेश्वर चिंतनी नित्य वसे कुणकेश्वर चिंतनी नित्य वसे सावली भक्तांची सर्व काळ सावली भक्तांची सर्व काळ दयेचा दयाळू कृपेचा कृपाळू दयेचा दयाळू कृपेचा कृपाळू दयेचा दयाळू कृपेचा कृपाळू चंदन शीतळू भाविकाशी चंदन शीतळू भाविकाशी भाविकाशी सावली भक्तांची सर्व काळ सावली भक्तांची सर्व काळ मुक्याशी बोलवी पंगुला चालवी मुक्याशी बोलवी पंगुला चालवी अंधाशी हा देई दिव्य दृष्टी अंधाशी हा देई दिव्य दृष्टी सावली भक्तांची सर्व काळ सावली भक्तांची सर्व काळ अबलांचा धीर सबला सुधीर अबलांचा धीर सबला सुधीर अबलांचा धीर सबला सुधीर सगुण साकार साक्षात्कारी सगुण साकार साक्षात्कारी सावली भक्तांची सर्व काळ 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 देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा तू दया सागरा देवा कुणकेश्वरा तू दया सागरा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा
कुणकेश्वरा भव्य मंदिर प्रांगण मोठे अणुरेणूत सांब शिव भेटे या रे नाचू गाऊ जय जयकार करू या रे नाचू गाऊ जय जयकार करू हाच देतो भक्ताशी निवारा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा नारो निळकंठ तो समोरी पीर पैगंबर स्मारक द्वारी द्वैत अद्वैत ते दृष्टी पुढे उभे द्वैत अद्वैत ते दृष्टी पुढे उभे काशी कोकणची देते निवारा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा महाशिवरात्र साधून पर्व भेदा भेद ही विरतात सर्व बिल्व भारे हर शोभतो सुंदर बिल्व भारे हर शोभतो सुंदर तीर्थ पंचामृत झरते धारा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा देव मंडलिक जोगेश्वरीचे गणभैरव नारायणाचे भोवताली सुखे नांदती मंदिरे भोवताली सुखे नांदती मंदिरे जातो भरुनी मनाचा गाभारा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा श्रावणाच्या सरी झेलताना भार संसार गळे चालताना भक्तांचा सखा धावूनी ये दुःखा भक्तांचा सखा धावूनी ये दुःखा देतो भक्ता मायेचा उबारा देवा कुणकेश्वरा दया सागरा देवा कुणकेश्वरा
या सुंदर गाण्यानंतर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे 90.4 मँगो FM वर. आणि श्रावणाच्या या सुंदर महिन्यात ना आपण भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल माहिती घेतोय आणि आता आपण शिवराज पाटील सर यांची मुलाखत घेतोय. त्यांनी तयार केलेला अल्बम जो आहे त्याबद्दल माहिती आपण त्यांच्याकडून घेतोय. आणि सर तुमचं परत एकदा खूप खूप स्वागत आहे. सर मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आपण एकतर इतरांनी आधी संगीतबद्ध केलेलं गाणं स्वतः संगीत बांधून दुसऱ्यांकडनं गाऊन घेणं याचा नेमका तुमचा अनुभव काय होता आणि यापूर्वी तुम्ही असा अल्बम केला होता का? हो, ते मग अशी म्हटलं ना की अहिल्याबाईंचं 33 गाण्याचं चरित्र आम्ही केलं होतं. त्यामध्ये सुद्धा हे सगळे मग अशी नावं घेतली मी, देवकीताई, स्वप्नील, चंद्रशेखर गाडगीळ, विजय सरतापे, शकुंतलाबाई जाधव, असे माधुरी करमरकर, असे 13 बाहेरचे गायक होते म्हणजे मुंबईतले. आणि कोल्हापुरातले त्यावेळी उभरते काही, ती पण आम्ही बॅलन्स सांभाळला होता की पहिल्याच अल्बम असून सुद्धा आम्ही नवीन कोल्हापुरातल्या गायकांना पण घेतलं होतं त्यावेळी. तर तो अल्बम तसा आधी केला होता. आता गाऊन घेणं हा जो मुद्दा आहे तो आपल्याला त्या गाण्याची चाल कशी आहे आणि आपल्याला त्यामध्ये एक प्रभावी जागा कशा सुचतात त्या समोरच्या गायकाला सांगता आल्या पाहिजेत, थोडंसं धाडस करून, जरी तो मोठा गायक समोरचा असला तरी. आणि मग तो एवढा माणूस डाऊन टू अर्थ पाहिजे की हा नवीन आहे, ह्याचं कसं ऐकायचं, असं होता कामा नये. तर तो माझा खूप चांगला अनुभव आला. कारण सुरेशजींनी त्यावेळी काही जागा त्यातल्या ज्या आहेत त्या ॲडिशन करून गायल्या की जे मी विचार पण केला नव्हता. अर्थातच मोठा माणूस. आणि काही जागा अशा होत्या की ते त्यांना मी गाऊन दाखवल्यानंतर ते म्हटले नाही शिवराज, हे तू जसं गायलास तसंच गायचं आहे, मला पुन्हा एकदा सांग. दोन्ही अनुभव आले. हे एकदा चाल सुचली की सांगायला किंवा गाऊन घ्यायला काय कठीण नसतं, फक्त समोरचा माणूस तेवढा मॅच म्हणजे ट्युनिंग जुळलं पाहिजे. बरोबर. श्रोता म्हणून मला प्रश्न पडलाय सर, विचारू. मला असं विचाराय की या अल्बम नंतर तुम्ही अशा या पवित्र ठिकाणांशी किंवा स्थानिक भावसंगीताशी निगडीत अजून प्रकल्प करणार आहात का? कारण मी तरी खूप एक्सायटेड आहे. त्यानंतर केले आम्ही 2010ला एक सामाजिक आशयाचा एक मोठा आम्ही हे केला की शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि अण्णाभाऊ साठे हे 4 महामानव घेऊन त्यांच्यावर 2-2 गाणी करून 8 गाण्यांचा आम्ही एक अल्बम केला. म्हणजे त्यामध्ये सुद्धा पोद्दार सर, गोविंद पाटील म्हणून एक कवी आहेत, आत्ताचे प्रसिद्ध, म्हणजे खूप छान लिहितात ते. त्यांचे जरा समाजाविषयी म्हणजे आशय घन असं काव्य असतं. आणि त्यानंतर श्रीराम पचिंद्रे त्यांचे पण काही शाहू महाराजांच्यावरची गाणी होती. असे 3-4 गायक घेऊन, कवी घेऊन आम्ही मी चाली त्याच्या करून, JB भोसले म्हणून एक होते, त्यांनी तो अल्बम आम्ही त्यावेळी केला होता. त्यानंतर मग खूप जिंगल केल्या आकाशवाणीसाठी, बीच इथल्या लोकल चॅनलसाठी, सांगलीच्या काही चॅनलसाठी केल्या. नवीन आत्ता अल्बम असं निघत नाही अलीकडं. हे एक गाण्यावर आले आता, आणि आता एक अंतऱ्यावर आलेलं आहे सगळं. म्हणजे खूप शॉर्ट झालं आहे. म्हणजे मेमरी पण म्हणजे माणसाला ते सहन होत नाही आहे की म्हणजे 3-4 मिनिटाचं गाणं सुद्धा लेंदी वाटायला लागतं. आता आम्ही हे अल्बम केलेले आहेत, त्यात अहिल्याबाईंच्या चरित्रामध्ये तर 11 अंतरे आहेत. तर ते करायला आवडेल पुन्हा एकदा. फक्त याची सगळी जी आहे हे अर्थकारणावर असतं, वस्तुस्थिती की तसं चांगलं काम करण्यासाठी पाठबळ देणारे आर्थिक हात पाहिजेत आपल्याकडे. बरोबर. त्याशिवाय नाही होत. सर मला सांगा की काय होतं की आपण आधी वेगळीच कुठेतरी चाल आपल्या डोक्यात असते आणि ऐनवेळी तिथं आपल्याला काहीतरी वेगळी सुचते आणि संयोजन जे आपण ठरवलेलं असतं ते बदलतं. तर असा काहीतरी अनुभव आहे तुमचा की असं काहीतरी भारी सुचले आहे? एकदा इथल्या एका चॅनलसाठी आपण गाणं करणार होतो आणि टायटल सॉन्ग होतं ते टायटल सॉन्ग ज्यांनी लिहिलं ते पण गायकाने लिहायचे ते चांगलं. तर ते राजूदादा म्हणून होते, ते ह्याचे आजऱ्याचे, ते ॲक्च्युली जिल्हा परिषदलाच नोकरीला. त्यांनी ते गाणं लिहिलं, या बसा बोला करा संवाद थोडा मोकळा, रंग माझा वेगळा. रंग माझा वेगळा असं ते हे होतं, सिरियल होती. म्हणजे असंच आपण जसं मला आपल्या 90.4ला मँगो FM ला जसं बोलवलं तसं तिकडं त्या चॅनलवर असे वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगळं काम करणारी माणसं बोलवली होती आणि त्यासाठी त्याचं नाव दिलं होतं की रंग माझा वेगळा. तर त्याचं टायटल सॉन्ग होतं ते. पहिल्यांदा त्यांची इच्छा होती मी गाणार, त्यांच्यासारखी चाल केली. स्टुडिओत गेल्यावर चाल तयार झाली, रिहर्सल झाली, आता येतील ते गाऊया आपण करूया. आणि अचानक त्यांनी कळवलं की नाही शिवराज, मला काही वेळ मिळणार नाही आणि टाईम कमी आहे आणि ते आता तूच गा. ती पाठी पुसली सगळी आणि त्यांच्या आवाजाला सूट होतं तसं गाणं केलं होतं ना ते.
मग आता नाही म्हटलं, आपण आता असं वेगळं करूया. म्हणून तिथंच 10 मिनिटात दुसरी चालू झाली. ते गाणं आता वाजलं नंतर ते असंही होतं. एक जॉनर असतो प्रत्येक गायकाचा. म्हणजे भीमसेनजींना सांगितलं की लव सॉन्ग तुम्ही म्हणा, तर ते आता बोलत नाही म्हणजे काय आहे, असं एक प्रत्येकाचं एक वैशिष्ट्य असतं. त्यानुसार त्या चाली विचार करून बनवायला लागतात. कोल्हापूरकर पुढे सुद्धा शिवराज पाटील सरांबरोबर आपण बोलत राहणार आहोत, पण गाणो के उस पार त्यासाठी ऐकत राहा 90.4 मँगो FM. सो स्टे ट्यून्ड कोल्हापूर. अनंत कालापासून देवा भक्त दर्शनाला, अनंत कालापासून देवा भक्त दर्शनाला, अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला, अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला. हरेश्वर देवा रे तू, हरी हरेश्वर देवा रे तू, चैतन्याची शोभा, नीलकंठेश्वर सागर तीरी कैवल्याचा गाभा, शिवरात्रीला अवती भवते, शिवरात्रीला अवती भवते भक्ती रंग सोहळा, अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला, अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला. भार अन अभिषेक तो मुखी सदा नाम, भूक हरते तृष्णा जाते तुझ मुक्तिधाम, बिल्व भार अन अभिषेक तो मुखी सदा नाम, भूक हरते तृष्णा जाते तुझ मुक्तिधाम, भक्ती भजनी देवा तुझा, भक्ती भजनी देवा तुझा सुखे वास झाला, अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला, अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला. मनाला आले, पंख मनाला आले, गेला सूर आभाळाला, जळी स्थळी काष्ठे पाषाणी कुणकेश्वर भरला, चित्त चेतना मिळे उबारा, चित्त चेतना मिळे उबारा, देहच पावन झाला, अथांग दर्या घेतो लोळ
तुझ्या पायरीला. अनंत कालापासून देवा भक्त दर्शनाला. अनंत कालापासून देवा भक्त दर्शनाला. अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला. अथांग दर्या घेतो लोळण तुझ्या पायरीला. वा 90.4 मँगो FM वर शिवराज पाटील सरांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी आपण ऐकतोय. आणि सोबतच आज आपल्याबरोबर ते स्टुडिओमध्ये आहेत. आणि शिवराज पाटील सर ना संगीत विशारद आहेत, गायन आणि तबल्यामध्ये संगीतकार आहेत, गायक आहेत, विवेकानंद महाविद्यालयात संगीत शिक्षक आहेत, आकाशवाणी सुगमवाणी मान्यताप्राप्त गायक सुद्धा आहेत. आणि आज आपण त्यांची मुलाखत घेतोय. आणि सर मला सांगा की आपण जेव्हा एखादं काम करत असतो तर ते अजून जास्त परिणामकारक व्हायला किंवा परिपूर्ण व्हायला आपण तर भरपूर कष्ट करत असतो, पण आपल्या बरोबर भरपूर सारे पाठीमागे हात असतात. तर असं तुम्हाला म्हणजे नेमकं काय कष्ट करायला लागलं आणि कुणी कुणी तुम्हाला मार्गदर्शन केलं? अर्थातच जे लिहिणारे होते पोद्दार सर म्हणून, त्यांचीच प्रेरणा घेऊन मी चाली पण करायला शिकलो होतो ऑलरेडी. त्यांनी मार्गदर्शन केलं. विजय पाठक आणि मेघराज सुतार नावाचे 2 अरेंजर, त्यांनी मला, नवीन होतो ना मी, त्यांनी मार्गदर्शन केलं. काही वेळा गुरुजींशी मी चर्चा करायचो. पद्मश्री पंडित एम व्यंकटेश कुमार ते माझे गुरु, की आज भारतातले टॉपमोस्ट गायक आहेत ते. तर त्यांच्याशी काही गोष्टी घाबरत विचारायचो, कारण त्यांचं तसं लाईट म्युझिक करायला, अरे आत्ता नको करू, तू क्लासिकल कर, प्रॅक्टिस कर वगैरे. तरी पण गुरुजी आता गाणं आहे, मी करणार आहे, हां ठीक आहे, नाही असं त्यांनी खूप मार्गदर्शन केलं. नंतर जे गायक वादक जे आम्ही बोलवले, म्हणजे जरी मी संगीतकार असलो तरी त्यांच्याकडनं पण खूप शिकायला मिळालं, की अरे हां हे असं करायचं असतंय. अमरोखसारखा बासरीवादक जर असेल तर त्यांना फक्त जर सांगितलं ही अशी चाल आहे, तुम्हाला लिबर्टी आहे की तुम्ही ह्याचा पीस तयार करा, ते जास्त बेटर होतं. तो जर चांगला आर्टिस्ट असेल तर. नाही तर आपणच मी म्हणतोय तेच खरं असं ह्यामध्ये चालत नाही. टीमवर्क, आफ्टर ऑल हे सगळं टीमवर्क असतं आणि रोज यामध्ये काहीतरी शिकायला मिळतंच. आता तुमच्याकडून पण मी काही गोष्टी शिकत असतो. इथं बिहेव कसं असतं, प्रश्न कसे विचारायचे असतात, रोज आहे. संगीत रोजची गोष्ट आहे, साधना आहे. संगीत एक झालं काल संपलं आणि आज नाही होत नाही, रोजचं काम आहे, रोजचं शिकणं रोजचं काम आहे. सर जाता जाता तुम्हाला श्रोत्यांना काय सांगायचं? श्रोत्यांना काय मी सांगायचं, श्रोता आजकाल जाणता झालेला आहे कलाकारापेक्षा, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे जशी आपण बाकीच्या गोष्टी बोलतो की हे काय संगीत ऐकतात, काय संगीत ऐकतात, ते थोडे दिवस असतं, त्यात फार काळ मन रमत नाही. शेवटी तुम्हाला राग संगीताकडं की जे शाश्वत आहे, भक्ती संगीत शाश्वत आहे, तेच प्रकार आहेत वेगवेगळे, मग ते कुठल्याही भाषेतलं असू दे, तिकडे शेवटी काय असेल ना माणूस येतो. आणि परिस्थिती थोडी बदलायला लागलेली आता. त्यामुळे श्रोत्यांना असं एक फक्त विनंती आहे माझी, सांगण्यासारखा एवढा मोठा मी नाही आहे, पण एक विनंती आहे की मनाला आणि आत्म्याला शांत करणारं संगीत तुम्ही पण ऐका. आणि तुमच्या जन्माला आल्यापासून जे किंबहुना आई गर्भवती असल्या माता तेव्हापासून हे चांगल्या संगीताचे संस्कार त्याच्यावर करा, त्याचा खूप फायदा आपल्या लाईफमध्ये होतो 100%. धन्यवाद सर, तुम्ही आज इथं आलात आणि एवढ्या छान गप्पा झाल्यात आपल्या आणि एवढं सगळं तुम्ही सांगितलं. सो थँक्यू सो मच सर. थँक्यू. मला आपण बोलवलं आपल्या मँगो FM मध्ये आणि मी जे काय काम केलं त्या कामाचं कौतुक आपल्यामुळं झालं असं मला वाटतं. धन्यवाद. धन्यवाद सर परत एकदा. आणि कोल्हापूरकर हे होते शिवराज पाटील सर, जे संगीत विशारद आहेत, गायन आणि तबल्यामध्ये संगीतकार आहेत, गायक आहेत, विवेकानंद महाविद्यालयात संगीत शिक्षक आहेत आणि आकाशवाणी सुगमवाणी मान्यताप्राप्त गायक सुद्धा आहेत. कोल्हापूरकर, श्रावणाच्या या महिन्यात आपण अशाच भरपूर साऱ्या गोष्टींबद्दल बोलत राहणार आहे, भरपूर सारी माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे. त्यासाठी ऐकत राहा 90.4 मँगो FM. स्टे ट्यून कोल्हापूर. तू अमुचा तारू देवा, नित्य तुलाच स्मरू देवा, नित्य तुलाच स्मरू. तू अमुचा तारू देवा, नित्य तुलाच स्मरू देवा.
नित्य तुलाच स्मरू. तुझ्या रूपाचे अखंड चिंतन, तुझ्या कृपेचे अमृत सिंचन. तुझ्या रूपाचे अखंड चिंतन, तुझ्या कृपेचे अमृत सिंचन. तीर्थाने तव काया पालट, तीर्थाने तव काया पालट. तूच कुणक ईश्वरू देवा, नित्य तुलाच स्मरू. देवा नित्य तुलाच स्मरू. विशारद तांडव करीतो, नृत्य विशारद तांडव करीतो. तूच रुद्रेश्वरू देवा, नित्य तुलाच स्मरू. देवा नित्य तुलाच स्मरू. त्रिशूल डमरू कटी मेखला, जटेत गंगाणी शशिकला. त्रिशूल डमरू कटी मेखला, जटेत गंगाणी शशिकला. भस्म चर्चुनी सर्वांगाशी, भस्म चर्चुनी सर्वांगाशी. तूच नंदिकेश्वरू देवा, नित्य तुलाच स्मरू. देवा नित्य तुलाच स्मरू. तू अमुचा तारू, तू अमुचा तारू देवा, नित्य तुलाच स्मरू. देवा नित्य तुलाच स्मरू. देवा नित्य तुलाच स्मरू.